नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोशागार विभाग भरतीचा एक्झाम पॅटर्नचा लाईव्ह डेमो बघणार आहे. त्यानंतर तुमची एक्झाम मित्रांनो विभागानुसार होणार आहे. तर ज्या विभागांनी त्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहेत तर त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला लेखा व कोशागार विभाग भरतीची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा मॉक टेस्ट लिंक याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर तुम्ही एक्झामला गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा फोटो दिसेल. ओके, तुम्हाला इथे तुमचं नाव दिसेल. त्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो इथे तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला फिल करावं लागेल आणि पुढे तुम्हाला साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर हे तुम्हाला सर्व वाचून घ्यायचे आहेत. ओके, जर तुम्हाला मित्रांनो हे इन्स्ट्रक्शन मराठीमध्ये वाचायचे असतील तर तुम्ही इथे लँग्वेज सुद्धा चेंज करू शकता. तर तुम्हाला इथे मराठी लँग्वेज तुम्हाला चॉईस करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सर्व इन्स्ट्रक्शन्स मराठीमध्ये वाचू शकता. ओके, तर पुढे तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला क्वेश्चन पेपरबद्दल माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला डेमोमध्ये इथे तुम्हाला 32 प्रश्न दिले आहेत, पण तुम्हाला एक्झाममध्ये 100 प्रश्न असणार आहेत. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे ही सर्व माहिती तुम्हाला फक्त डेमो म्हणून दिलेली आहे. तर एक्झाममध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि ग्रुप डी अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप असणार आहेत. तर एका ग्रुपमध्ये तुम्हाला एक्झाममध्ये 25 प्रश्न असतील. ओके, तर इथे तुम्हाला फक्त डेमो म्हणून 2 प्रश्न दिलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही जर एक्झाम पॅटर्न बघितला ओके, तर तुम्हाला इथे एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. तर एक्झाममध्ये तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न असणार आहे. तर एक्झाममध्ये तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत. ओके, याचं डिवायडेशन तुम्हाला 4 ग्रुपमध्ये करून दिले जाणार आहे आणि प्रत्येक ग्रुपमध्ये मित्रांनो 25 प्रश्न असतील. ओके, आणि एका ग्रुपसाठी तुम्हाला 30 मिनिटं वेळ दिला जाईल. तर मित्रांनो तुम्हाला इथे सब्जेक्ट वाईज तुम्हाला इथे प्रश्नांची संख्या तुम्हाला डिवाइड करून दिलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये प्रश्न असणार आहेत. तर ग्रुप ए मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न असतील: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. ओके, त्यानंतर ग्रुप बी मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न असतील. तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला 25 प्रश्न असतील आणि तुम्हाला प्रत्येक ग्रुपसाठी 30 मिनिटं वेळ दिला जाईल. ओके, तर अशा पद्धतीने हे 100 प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला डेमोमध्ये इथे फक्त तुम्हाला डेमो म्हणून तुम्हाला 32 प्रश्न दिलेले आहेत. ओके, तर इथे तुम्हाला फक्त डेमो म्हणून ही माहिती दिलेली आहे. ओके, तर ही तुम्हाला ही सर्व माहिती वाचून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज तुम्हाला इथे लँग्वेज तुम्हाला चॉईस करावं लागेल. तर तुमची जी लँग्वेज असेल तुम्हाला मराठीमध्ये द्यायची असेल तर मराठी लँग्वेज तुम्ही चॉईस करा. ओके, तुम्हाला इंग्लिशमध्ये जर सॉल्व करायचे असेल तर इंग्लिश लँग्वेज तुम्ही चॉईस करा. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला आय एम रेडी टू बिगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता तुम्ही इथे वरती बघू शकता, इथे तुम्हाला ग्रुप दिलेले आहेत: ग्रुप ए, ग्रुप बी, त्यानंतर ग्रुप सी आणि त्यानंतर ग्रुप डी. ओके, तर मित्रांनो तुम्हाला इथे राईट साईडला टाईम दिलेला आहे. तुम्ही इथे टाईमसुद्धा बघू शकता. तर मित्रांनो एक्झाममध्ये तुम्हाला इथे 30 मिनिटं वेळ दिला जाईल. ओके, तर इथे डेमो म्हणून तुम्हाला इथे 5 मिनिटं दिलेले आहेत. तर प्रत्येक ग्रुपसाठी तुम्हाला 30 मिनिटं वेळ दिला जाईल आणि मित्रांनो तुम्हाला प्रत्येक ग्रुप 30 मिनिटांमध्ये सॉल्व करायचा आहे. सुरुवातीचे 30 मिनिटं झाल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिक ग्रुप बी तुमचा स्टार्ट होईल. ओके, आणि ग्रुप ए तुमचा क्लोज होऊन जाईल. तर तुम्हाला मित्रांनो 30 मिनिटातच पूर्ण ग्रुप सॉल्व करायचा. ओके, 30 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो मागचा ग्रुप तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला इथे सेक्शन दिलेले आहेत. तर मराठी, इंग्लिश, त्यानंतर जनरल नॉलेज, त्यानंतर इंटेलेक्च्युअल टेस्ट. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे सेक्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला जो सेक्शन तुम्हाला सॉल्व करायचा असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो सेक्शन तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, त्या ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे राईट साईडला प्रश्नाची संख्या दिसेल. ओके, तुम्हाला जो प्रश्न सॉल्व करायचा असेल तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जो सेक्शन तुम्हाला आधी सॉल्व करायचा असेल तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो सॉल्व करू शकता. ओके, तर इथे प्रश्न सॉल्व केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा प्रश्न ऑटोमॅटिक मित्रांनो ग्रीन होऊन जाईल. ओके, जर तुम्ही मित्रांनो एखादा प्रश्न सॉल्व केला नाही तर तुम्हाला ते रेड कलरमध्ये दिसेल. जर तुम्ही मित्रांनो एखादा प्रश्न बघितलाच नाही, ओके, तुम्ही जर विजिटच केला नाही तर तुम्हाला ते अशा कलरमध्ये दिसेल. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो.
त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर एखादा प्रश्न रिव्ह्यू केला असेल तर तुम्हाला असा जांभळ्या कलरमध्ये दिसेल. ओके, तर मित्रांनो हे सर्व पॉईंट तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर काही कन्फ्युजन होणार नाही. ओके मित्रांनो, तुम्ही एखादा प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जर हा प्रश्न वाटत असेल की हा चुकलेला आहे, तर तुम्ही इथून क्लिअर रिस्पॉन्स या ऑप्शन ते क्लिक करू शकता. ओके, तुमचा ऑटोमॅटिक इथून ऑप्शन निघून जाईल. किंवा मग तुम्ही एखादा प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जर याचे आन्सर दुसरं वाटत असेल, ओके, आता इथे तुम्ही जर 2 नंबरचा ऑप्शन चॉईस केला, ओके, तुम्हाला जर वाटत असेल की 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे, तर तुम्ही इथे ऑप्शनसुद्धा चेंज करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आणि पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन ते क्लिक करावं लागेल. मित्रांनो, तुम्ही मराठी या शिक्षणामधला जर तुम्ही शेवटचा प्रश्न सॉल्व्ह केला, ओके, तर इथे शेवटचा प्रश्न हा 2 नंबरचा दिलेला आहे. तर 2 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन ते क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक पुढच्या सेक्शनमध्ये येऊन जाल. ओके, तर इथे तुम्ही इंग्लिश सेक्शनमध्ये येऊन जाल. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही एक्झाममध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ओके, तर ऑटोमॅटिक तुम्हाला इथे तुम्ही ऑटोमॅटिक पुढच्या सेक्शनमध्ये येऊन जाल. नाहीतर मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. ओके, की तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केले होते आणि ऑटोमॅटिकली इथे रेड कसं काय आलं. ओके, त्याच्यामुळे मित्रांनो इथे तुम्ही जर एखाद्या सेक्शनमधलं तुम्ही शेवटचा प्रश्न सॉल्व्ह केला, ओके, शेवटचा प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्ही ऑटोमॅटिक पुढच्या सेक्शनमध्ये येऊन जाल. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला तिथे कन्फ्युजन झाले नाही पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही हा जो डेमो आहे तो व्यवस्थित बघून घ्या. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती डेमोची बघितलेली आहे. मित्रांनो तुमचे 120 मिनिटं झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा इथे पेपर जो तो ऑटोमॅटिक सबमिट होऊन जाईल. ओके, तर आपण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला शेवटचे 30 मिनिटं कंप्लीट झाल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिक पेपर सबमिट होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण डेमो बघितलेला आहे. तर आता आपण ज्या विभागाने त्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे छत्रपती संभाजीनगर विभाग या विभागाने त्यांचं वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागाची जी एक्झाम आहे त्याच्याबद्दल इथे सगळं संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे वाचून घ्यायची आहे. तर मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने PDF ओपन होईल. ओके, तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता छत्रपती संभाजीनगर या विभागाची जी एक्झाम आहे तर ती 19/4/2025 म्हणजेच 19 एप्रिलला होणार आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाचा फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी ही तारीख लक्षात ठेवायची. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे नागपूर विभागाचं वेळापत्रक दिलेलं आहे. तर मित्रांनो इथे नागपूर विभागाचं पण वेळापत्रक तुम्ही इथे बघू शकता. नागपूर विभागाची एक्झाम 17/4/2025 म्हणजेच 17 एप्रिलला होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर विभागाचा फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी ही डेट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथे पुणे विभागाचं वेळापत्रक पण प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही इथे पुणे विभागाची डेटसुद्धा इथे बघू शकता. मित्रांनो तुम्हाला एक्झाम पॅटर्न जो आहे तो सगळ्यांना सेम असणार. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो हा जो तुमचा एक्झाम पॅटर्न आहे तो सगळ्यांना सेम असणार आहे. प्रत्येक विभागासाठी तुम्हाला सेम असणार आहे. ओके, तर पुणे विभागाची एक्झाम 21/4/2025 म्हणजेच 21 एप्रिलला होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी पुणे विभागाचा फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी ही तारीख लक्षात ठेवायची. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण मॉक टेस्ट डेमो आणि वेळापत्रकाबद्दल माहिती बघितली आहे. मित्रांनो ज्या विभागाचे वेळापत्रक अजून यायचे बाकी आहेत तर त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला याच्या वेबसाईटवरती भेटून झालं. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती बघितली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.